हॅलो अँड वेलकम टू टेल्स ऑफ माधुरी. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि आजचा ब्लॉग असणार आहे श्री महालक्ष्मी देवीची पूजा स्पेशल. तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी इथे सर्वात प्रथम चौरंगाच्या समईच्या बाजूने रांगोळी काढून घेतलेली आहे, त्याला हळदी कुंकू वाहिलेले आहे. त्यानंतर दिव्याची पूजा केलेली आहे, दिव्याला नमस्कार करून पुष्प वाहिलेले आहेत आणि त्यानंतर एका चौरंगावरती अक्षतांनी स्वस्तिक काढत आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला या चौरंगावरती कळशाची स्थापना करायची आहे, तर त्यासाठी कळशावरतीही कुंकुवाने स्वस्तिक काढून घेत आहे. तर हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी यामध्ये पाणी घेतलेले आहे, तर त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू वाहिले आहे आणि त्यामध्ये काही अक्षता वाहिलेल्या आहेत, एक नाणे वाहिलेले आहे, त्यानंतर एक सुपारी वाहिलेली आहे आणि सुपारी वाहून झाल्यानंतर आंब्याची 5 पाने घेतलेली आहेत. तर ते 5 पाने ठेवून त्यामध्ये नारळ ठेवलेला आहे. नारळ ठेवून झाल्यानंतर कळशाची स्थापना व्यवस्थित केलेली आहे आणि त्यानंतर कळशाला हळदी कुंकू वाहिलेले आहे, पुष्प वाहिलेले आहे, नमस्कार केलेला आहे. तर यानंतर गणपतीची स्थापना करायची आहे, तर त्यासाठी गणपतीला अभिषेक घातलेला आहे आणि त्यासाठी एका चौरंगावरती काही अक्षता वाहिलेल्या आहेत. अक्षता वाहून त्यामध्ये गणपतीची स्थापना केलेली आहे. गणपतीला हळदी कुंकू वाहिलेले आहे, त्याचे आवडते पुष्प आणि काही वृंदा वाहिलेले आहे. त्यानंतर श्री माता लक्ष्मी देवीच्या प्रतिमेची पूजा करत आहे. देवीला हळदी कुंकू लावलेले आहे आणि हळदी कुंकू लावून झाल्यानंतर इथे मी पानाचा विडा ठेवत आहे. 5 फळे ठेवलेली आहेत आणि श्री महालक्ष्मी देवीच्या पूजेचे जे पुस्तक आहे तर त्याचीही पूजा केलेली आहे. त्यानंतर धूप लावून घेतलेली आहे, अगरबत्ती लावून घेतलेली आहे. तर हे सर्व झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या पूजेचे जे कहाणी आहे ती कहाणी मी इथे वाचत आहे. तर आपणा सर्वांना माहीत असल्याप्रमाणे ही कहाणी आहे सूरचंद्रिका देवी आणि तिची मुलगी श्यामबाला यांनी केलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या मार्गशीर्ष महिन्यातील व्रताची. तर याचा सार असा आहे की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही. कहाणी वाचून झाल्यानंतर इथे श्री माता लक्ष्मी देवीची आरती करत आहे. तर आरती करून झाल्यानंतर इथे आरती घेऊन देवीला नमस्कार केलेला आहे. इथे माझी मम्मी देवीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करत आहे. नाऊ लुक एट हर स्माइल, इजंट इट ब्युटिफुल. तर जेवढे साहित्य अवेलेबल होते तर त्या साहित्यामध्ये अगदी मनोभावे श्री महालक्ष्मी देवीची ही गुरुवारची पूजा मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. देवीला इथे नैवेद्य दाखवलेला आहे. तर नैवेद्यामध्ये होते शिरा, भात, वांग्याची रस्सा भाजी आणि चपाती. तर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर या इथे आम्ही उपवास सोडलेला आहे. तर अशा प्रकारे हा होता श्री महालक्ष्मी देवीचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार स्पेशल ब्लॉग. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. बाय बाय.